नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत. आपला उत्तरेकडचा शेजारी आणि प्रतिस्पर्धी चीन या देशामध्ये सध्या अभूतपूर्व घटना घडत आहेत. मागे एकदा एका व्हिडिओमध्ये मी हे सांगितलं पण होतं, की शी जिनपिंग यांनी 2018 साली स्वतःच्या काँग्रेस आपली काँग्रेस नाही हं, त्यांची कम्युनिस्ट पार्टी काँग्रेसमध्ये जे भाषण केलं, त्या भाषणामध्ये यापूर्वीच्या सगळ्या राष्ट्राध्यक्षांवरती 2 टर्म फक्त राष्ट्राध्यक्ष होण्याची अट होती. ती अट त्यांनी शिथिल करून घेतली होती 2018 मध्ये. आणि त्याचा अर्थ सरळ-सरळ असा होता, की त्यांची 18च्या नंतरची टर्म संपल्यानंतर सुद्धा ते अध्यक्षपदी राहू शकतात. आणि ते इतका बदल झाला, की त्यांनी सांगितलं, की ते अध्यक्षपदी तहहयात राहू शकतील. या प्रकारचा बदल त्यांनी केला होता. वय काही त्यांचं कमी नाहीये. परंतु तहहयात राहण्याची जी इच्छा असते, सत्ताकांक्षा असते, ती इतकी प्रबळ होती, की त्यांनी सांगितलं, "मीच आता कायम राहणार." अर्थात असं जेव्हा तुम्ही जाहीर करता, तेव्हा तुमच्या खालती जे असतात, त्यांच्या सगळ्या संध्या तुम्ही मारून टाकता. म्हणजे या माणसाचं प्रमोशन झाल्याखेरीज खालच्याला प्रमोशन होता येत नाही किंवा या माणसांनी रिझाइन केल्याखेरीज खालचा मनुष्य वर जाऊ शकत नाही. आता हा तहहयात राहणार, याचा सरळ-सरळ अर्थ असा, की हा मरेपर्यंत खालचा वरतीच येणार नाही. आपण म्हणतो ना, "मरे एक त्याची दुजा दुजा जागा घेई." तर हा मेल्याशिवाय ती जागा घेता येत नाही. बरं कम्युनिस्ट राज्यांमध्ये सहसा नेतृत्वाला हकलल्याशिवाय नेतृत्व जात नाही. कारण एकूण सगळी हुकुमशाही राज्य असल्यामुळे डावे लोक हे भारतात असताना लोकशाहीच्या नावाने गळे काढतात. परंतु प्रत्यक्ष जेव्हा करायचं असतं काम, तेव्हा ते राज्यावरती आले, की ते कायम हुकुमशाहीच आणतात. लोकशाही वगैरे त्यांना अजिबातच आवडत नाही. तशीच शी जिनपिंग यांची अवस्था आहे. म्हणून त्यांनी काय केलं, की ते बसले ते म्हणले, "आता मी कायम राहणार." मग त्यांच्या इथे नंबर 2 चे होते. उदाहरणार्थ त्यांच्या आधी जे अध्यक्ष होते हू जिंताओ, ते 82 वर्षाचे आहेत. तर त्यांना एक दिवशी म्हणजे त्यांचं जे सेशन चाललं होतं, त्या सेशनमध्ये ते डावीकडे बसले होते. तेव्हा ते अध्यक्ष नव्हते. त्यांच्या अध्यक्षपदाची मुदत 2014 साली संपली होती. तर त्यांना अक्षरशः 2 शिपायांनी उचलून बाहेर काढलं. त्यांना बाहेर जायचं नव्हतं, पण त्यांना हाकलून दिलं. म्हणजे शेवटी काय उचलबांगडी केली. जुनी आठवण आहे. आपले सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून होते आणि सोनिया गांधीला राज्यावर यायचं असल्यामुळे सीताराम केसरींना उचलून फेकून देण्यात आलं होतं काँग्रेस ऑफिसच्या बाहेर. तर हू जिंताओंचा सीताराम केसरी केला होता तेव्हा. परंतु हू जिंताओ दिसतात तेवढे दुर्बळ नव्हते. सैन्यामध्ये त्यांचे सपोर्टर होते. बाकी पॉलिटिक्समध्ये त्यांचे सपोर्टर होते. म्हणजे चिनी पॉलिटिक्समध्ये. तर चिनी पॉलिटिक्समध्ये सरळ-सरळ 2 गट पडले होते, 2 तट पडले होते. एकामध्ये शी जिनपिंग आणि त्यांची माणसं होती. दुसऱ्यामध्ये हू जिंताओ आणि त्यांची माणसं होती. हू जिंताओंना तर असं उचलून बाहेर टाकण्यात आलं होतं. परंतु शी जिनपिंग यांना वाटलं, की आपण जिंकली. पण परवापासून ज्या बातम्या येतायत, म्हणजे परवापासून म्हणजे एक्झॅक्टली कसं सांगतो तुम्हाला, की 4 जूनला शी जिनपिंग हे अलेक्झांडर लुकाशेन्को या बेलारुसच्या प्रेसिडेंटना भेटले होते. तो पब्लिक अपीअरन्स होता. त्यामुळे तेव्हा शी जिनपिंग राज्यावर होते, दुसऱ्या राष्ट्रप्रमुखाला भेटतायत हे नक्की झालं होतं. त्याच्यानंतर एकदम 20 जूनपर्यंत त्यांचा पत्ता नव्हता बरं का. पण 20 जूनला पुन्हा न्यूझीलंडचे पंतप्रधान त्यांना ते भेटले. म्हणजे 20 जूनला ते एकदा पुन्हा कॅमेऱ्यापुढे आले होते. त्याच्यानंतर 24 जूनला सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग यांना ते भेटले. आता काय असतं हे परराष्ट्र प्रमुख जेव्हा त्यांना भेटतात, तेव्हा ती इंटरनॅशनल इव्हेंट असते. त्याचं टेलिव्हायझिंग होतं. त्यामुळे ते सगळ्या जगापुढे मीडियापुढे आले. पण हे सगळं व्हिडिओ आपण बघितले हं. पण 24 जून नंतर ते आजतागायत समोर आलेलेच नाहीयेत. म्हणजे 6 दिवस जूनचे आणि 8 दिवस जुलैचे म्हणजे 14 दिवस त्यांचा पत्ताच नाहीये. याच्या अगोदर म्हणजे हा 4 जूनच्या अगोदर रोज त्यांची छबी झळकत असे. शिन्हुआ म्हणून जी चीनची सरकारी न्यूज एजन्सी आहे, त्यांच्यामध्ये रोज त्यांचं एखादं वक्तव्य तरी यायचं, त्यांची प्रतिमा झळकायची आणि लोकांच्या समोर ते राहायचं कायम. राज्यच त्यांचं आहे. नंतर ते प्रसारमाध्यमं त्यांच्या हातात आहेत. इंटरनेट दाबून टाकलेलं आहे, सोशल मीडिया मारून टाकलेला आहे. त्यामुळे हेच दिसणार कायम. अशा देशामध्ये हे अजिबात दिसत नाहीयेत. यांनी पाश्चात्य आणि पौर्वात्य सगळ्या जगाला आश्चर्य वाटायला लागलं, की गेले कुठे? बरं कम्युनिस्ट देशात सांगत नाहीत हो.
गोर्बाचेवचंही असंच झालं होतं. गोर्बाचेव जेव्हा रशियाच्या अध्यक्षावरून त्यांची उचलबांगडी केली, तेव्हा सुद्धा हाच प्रकार झाला होता. आधी काही दिवस ते दिसले नाही, मग एकदम लक्षात आलं की प्रकृती कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला. ही सांगण्याची पद्धत असते. आता शी जिनपिंग प्रकृती कारणास्तव राजीनामा दिला अशा घटनेत आहेत का त्यांना उचलून आधीच टाकून दिलेलं आहे? कारण दिसत नाहीये तो. नाही तर कुठेतरी मनुष्य दिसतो ना, तर तसं काही घडत नाहीये. मारून टाकलंय की काय? अशा अनेक शंका कुशंका आल्या. बरं हे घडत असताना युरोपियन युनियन त्याचे जे प्रेसिडेंट मार्क रुटे त्यांनी एक भयंकर विधान केलं. त्यांनी सांगितलं की रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि शी जिनपिंग हे दोघं मिळून आता एक अत्यंत घातक अशी योजना करणार आहेत आणि ती केलेलीच आहे असं मार्क रुटेंचं म्हणणं आहे. ती योजना काय? तर शी जिनपिंग चिनी सैन्याला तैवानचा ताबा घेण्याचा हुकूम देतील आणि तैवानमध्ये अमेरिकेने इंटरफिअर करू नये म्हणून त्याच वेळेला व्लादिमीर पुटिन यांनी नेटो देशांवरती हल्ला चढवायचा. म्हणजे अमेरिका नैसर्गिकपणे नेटो देशांच्या रक्षणाकरता तिकडे धावेल, दोन्हीकडे काही करणं अमेरिकेला जमणार नाही. असं मार्क रुटेंनी पब्लिक स्टेटमेंट देऊन टाकलं. म्हणजे तिसरं महायुद्ध सुरू करायचा बेत शी जिनपिंग यांचा आहे आणि त्यासाठी त्यांनी पुतिन यांना हाताशी धरलेलं आहे. कारण युक्रेन युद्धानंतर पुतिन यांची परिस्थिती थोडी दुर्बळ झाली आहे आणि त्यांना मदत शी जिनपिंगची लागतीये. त्यामुळे शी जिनपिंग त्यांना मदत करतील वगैरे वगैरे आपल्याला सांगितलं गेलं. आता हे सगळं सांगितलं इथपर्यंत ठीक आहे. परंतु याचा अर्थ असा होतो की अमेरिकेने सावध राहायला पाहिजे, तैवानचं रक्षण करायला पाहिजे. कारण तैवानचं रक्षण हे फार महत्वाचं आहे. तैवानमध्ये जगातल्या 80% जास्ती कॉम्प्युटर चिप्स बनतात आणि ऍडव्हान्स चिप्स तर सगळ्या तैवानमध्ये बनतात. डिझाईन अमेरिकेत करतात, पण प्रत्यक्ष चिप्सचं उत्पादन तैवानमध्ये होतं. तैवान ज्याच्या ताब्यात, त्याच्या ताब्यात जगातल्या कॉम्प्युटर हार्डवेअरच्या सगळ्या नाड्या येतात. मग अमेरिकेने कितीही चांगलं सॉफ्टवेअर करू द्यायचं, चालवायला मशीन लागतं हो. ते मशीन मिळायचं नाही. एआय आता एवढं तंत्रज्ञान पुढे येत आहे, त्याच्याकरता अतिशय पॉवरफुल चिप्स लागतात. अतिशय शक्तिशाली असे प्रोसेसर लागतात. ते प्रोसेसर बनतात तैवानमध्ये. तैवानचा घास जर चीनने घेतला, तर चीनची सगळ्या जगावरती कॉम्प्युटर फील्डमध्ये हुकूमत निर्माण होईल आणि अमेरिका हे कधीच होऊ देणार नाही. म्हणून तैवानचा घास घेता यावा म्हणून पुटिन यांनी शी जिनपिंग यांनी पुटिन यांना हाताशी धरलंय की काय अशी एक शंका आली. पण त्याच वेळेला रशियाचे आधीचे राष्ट्रपती अलेक्झांडर मेदवेदेव यांनी सांगितलं की रुटे यांनी बहुतेक काहीतरी दारू प्यायली आहे किंवा काहीतरी चांगले मशरूम्स खाल्लेत आणि त्यांचं डोकं फिरलंय आणि अशा फिरलेल्या डोक्यांच्या लोकांकरता सायबेरियातलं डाएट सर्वात बेस्ट असतं. अशी स्टेटमेंट्स आहेत. ही अत्यंत बेजबाबदार स्टेटमेंट आहे. म्हणजे काय की रुटेना पकडून आम्ही सायबेरियात टाकून देऊन आम्हाला करायचं ते करू, अशा टाईपची स्टेटमेंट आहे. इकडे ट्रम्पने सांगितलंय की आमचं जर कोणी ऐकलं नाही. कारण त्याच वेळेला ब्रिक्सची मीटिंग झाली. रिओ de जानेरिओ हे ब्राझील मधली जी जागा आहे तिथे ब्रिक्सची मीटिंग होती. ब्रिक्स म्हणजे काय? ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका आणि बाकी देश आता त्यांना जॉईन झालेले आहेत. हे अमेरिका विरुद्ध किंवा अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी गटाची मीटिंग आहे आणि ब्रिक्सची इच्छा अशी आहे की डॉलरला एक पर्यायी चलन निर्माण करायचं. म्हणजे अमेरिकेची दादागिरी संपवायची, आर्थिक दादागिरी संपवायची. पुटिन यांना ट्रम्प यांना हे ठरवणं शक्य नाही. ट्रम्पने सांगितलं ब्रिक्सनी जर अशी काही मुवमेंट केली तर आम्ही या सगळ्या देशांवरती कर लादू. टॅरिफ वॉर ज्याला म्हणतात ना, चीनवरती तर लादूच लादू. चीनवरती ते लादणार सुद्धा आहेत. भारताला कदाचित यातनं मुक्तता मिळेल अशा प्रकारचे संकेत आहेत. परंतु या सगळ्या स्टेटमेंटचा अर्थ असा होतो की सगळे देश शिवशिवत आहेत, मोठे देश, की कधी मी सगळ्या जगाचा ताबा घेतो. तर या परिस्थितीत भारताची काय परिस्थिती आहे? सध्या तर भारताची परिस्थिती फार उत्तम आहे. पाकिस्तानला नुकतंच आपण झोडपलेलं आहे आणि असं आपल्या एका सैन्याधिकाऱ्यांनी सांगितलं की ही लढाई भारत पाकिस्तान मुळीच नव्हती. ही भारत विरुद्ध पाकिस्तान, चीन आणि तुर्कस्तान अशी होती. लक्षात घ्या, या लढाईमध्ये जेव्हा ऑपरेशन सिंधूरमध्ये भारत आणि पाकिस्तानची हाडं खिळखिळी केली तेव्हा ती वास्तवात चीनची हाडं खिळखिळी झाली. चीनने किती आकांतांड करावं? चीनने सांगितलं की राफेल विमानं पाडली आहेत. त्यांना कोणी सांगितलं? पाकिस्तानने सांगितलं. पाकिस्तानला विचारलं पुरावे द्या, तर म्हणले सोशल मीडिया बघा. सगळा बिंडोकांचा कारभार आहे. पण हे का केलं? दाखवायला की राफेल विमानही पडू शकतात. त्यावर फ्रान्सने लगेच स्टेटमेंट दिलं की रशिया खोटं आपलं चीन खोटं बोलतोय. आमची विमानं पडली नाहीत. हे फ्रान्सने सांगितलं. उलट चिनी विमानं पडली आणि ती खरोखरच पडली आहेत. 5 चिनी विमानं आपण पाडली आहेत, जी पाकिस्तानकडे होती. JF-17 आणि JF-10 ही जी विमानं होती ती पाडलेली आहेत.
म्हणजे आमची विमानं विकण्याकरता दुसऱ्याची पडली हे सांगायचं. रशियाने सांगायला सुरुवात केली की आम्ही जे भारताला विमानं दिली SU आधीची म्हणजे SU-30 वगैरे सुखोई, SU म्हणजे सुखोई रशियाचा विमान कारखाना, तर ती चांगली चालली, बाकी सगळी विमानं फेल गेली. म्हणजे इथे आपापला धंदा करायला हे सगळे लोक, जसे आपण खेडेगावच्या जत्रेत जुळावतो की नाही, की आमचा साबण सर्वात चांगला, भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद केसे, असला हा खेळखंडोबा आंतरराष्ट्रीय माध्यमात चाललाय. भारताने सांगितलं आमचं एक विमान पडलेलं नाही आणि पाकिस्तानचे विमानं पडल्याचे व्हिडिओज आपण दाखवले, तेव्हा तिथे काही चर्चेला वाव नाहीये. आता या परिस्थितीमध्ये भारताने तर आपली शक्ती सिद्ध केली. चीनचं हार्डवेअर, सैन्यामध्ये साधनांना हार्डवेअर म्हणतात, म्हणजे विमानं म्हणा, रणगाडे म्हणा, तोफा म्हणा, या सगळ्या चीनचं हार्डवेअर फार निकामी झालं. त्यांची मिसाईल सुद्धा पडली, ती फुटलीच नाही. आणि हे सगळं सिद्ध झालंय, त्याचे व्हिडिओ आलेले आहेत. कारण आता नवीन जमाना आहे, सगळ्याचे व्हिडिओ करायला लागतात. केजरीवाल सांगत नव्हते का पुलवामाचे व्हिडिओ करून आणा म्हणून. मी तेव्हाच एकदा एक चांगलं सजेशन दिलं होतं की पुढच्या मिसाईलमध्ये केजरीवालना समोर बसवा आणि हातात एक व्हिडिओ कॅमेरा द्या. केजरीवाल किंवा जे सगळे लोक म्हणतात व्हिडिओ पाहिजे व्हिडिओ पाहिजे, आणि द्या टाकून. ते लाईव्ह व्हिडिओ दाखवतील तुम्हाला. ते नंतर लाईव्ह राहणार नाही ती गोष्ट सोडा, पण व्हिडिओ मात्र लाईव्ह असेल. हा थोडा विनोदाचा भाग झाला. परंतु जग हे थोड्या कठीण परिस्थितीतनं चाललंय आणि त्याचं मुख्य कारण हे आहे की चीनमध्ये आर्थिक आणीबाणी निर्माण झालेली आहे. 15 ते 20% लोकांना नोकऱ्या नाहीयेत. ते सगळे असंतोष तिथे खदखदतोय. सगळ्या चीनभर असंतोष खदखदतोय. त्या असंतोषाला कुठेतरी ओपनिंग मिळालं तर चीन जसा दिसतो ना आपल्याला, तसा मुळीच राहणार नाही. या नंतरच्या एका व्हिडिओमध्ये मी आपल्याला एक नकाशा दाखवणार आहे की मूळ चीन केवढा होता, चीनने ऑक्युपाय केलेल्या जागा केवढ्या आहेत. चीनच्या 14 देशांची सीमा आहेत. सगळ्यांची त्यांची भांडणं आहेत सीमेवरनं. नुसतं भारताशी नाही, सगळ्यांची भांडणं आहेत. भारताशी मध्ये गोडीगुलाबी चालली होती, कारण जगाशी भांडायचं असलं तर भारताला भांडा ठेवणं चालणार नाही. आपण तर आपलं सैन्य सुसज्ज ठेवलेलं आहे. आता परिस्थिती अशी झाली आहे की चीनमधली अंतर्गत अवस्था गंभीर झाली आहे. चीनमध्ये सैन्यामध्ये प्रचंड बेदिली माजलेली आहे. कारण काही दिवसापूर्वी बातम्या आल्या आहेत की सैन्यामध्ये एक इंग्रजी शब्द आहे पर्ज, PURGE. पर्ज म्हणजे साफसफाई. म्हणजे आपण घरामध्ये झुरळ फार झाली की काय करतो, पर्ज करतो, सगळी झुरळ मारून टाकतो. तसा प्रकार चीनमध्ये झाला आणि सैन्यातले सिनियर जनरल्सना रिटायर केलंय. काही लोकांना तर त्यांचा पत्ताच लागलेला नाही. म्हणजे तिथे प्रचंड क्लीनअप चाललंय. क्लीनअप म्हणजे काय, तर जे जनरल शीच्या बाजूचे आहेत आणि जे जनरल हु जिंताओच्या बाजूचे आहेत, त्यांच्यात आपापसात मारामाऱ्या चालल्या आहेत. या मारामाऱ्या सहजी बाहेर येत नाहीत, कारण चीननी सगळ्या मीडियावरती अंकुश ठेवलेला आहे. सोशल मीडिया चालूच देत नाहीत. बाकी सगळ्या मीडिया फक्त चीनी मीडियामधनं, म्हणजे शिन्हुआ म्हणून त्यांची जी न्यूज एजन्सी आहे आणि ग्लोबल टाइम्स म्हणून त्यांचं जे वर्तमानपत्र आहे, त्यातनंच बाहेर येतात. त्याच्यामध्ये शीचा अब्सेन्सचा उल्लेख पण नाहीये. ही जी मीटिंग चालली आहे ब्रिक्सची, ही 12वी-13वी मीटिंग आहे. याच्या आधीच्या 12ही मीटिंगना शी हजर राहिलेले आहेत. या मीटिंगला शी गेलेले नाहीयेत. परराष्ट्र मंत्र्यांना पाठवले तिथे. का गेलेले नाहीयेत याचं उत्तर नाही. पत्रकारांनी विचारलं तर उत्तरच द्यायचं नाही. मग सांगायचं, एक उत्तर असं दिलं की त्यांचे इतर कार्यक्रम होते ना. म्हणजे आपण कधी-कधी म्हणतो ना, की "अहो आम्हाला यायचं होतं तुमच्या सत्काराला, पण घरी एक लग्न निघालं, मग तिकडे जायला लागलं." असला खुळचट राष्ट्राध्यक्षांच्या मीटिंग काय अशा असतात का? इतर कार्यक्रम कदाचित असे असतील की शी जिनपिंग यांचा सरकारवरचा कंट्रोल सुटत चाललेला आहे. मग आयदर तो कंट्रोल पुन्हा घ्यायचा, म्हणजे चीनमध्येच राहून काहीतरी करायला लागेल. चीनच्या बाहेर गेले तर परत येता येईल की नाही याची खात्री नाही. किंवा त्यांना खरोखरच नजरकैदेत ठेवलेलं आहे, की आता कुठे जायचं नाही, खूप झालं फिरणं, आता घरी बसायचं. घरी म्हणजे जिवंत राहायचं असलं तर घरी बसायचं. साधारणपणे डाव्या सरकारांमध्ये रिटायर झालेली लोकं, रिटायर कंसात झालेली लोकं जिवंत राहतातच असे उदाहरणं नाहीत. ख्रुश्चेवचं फार चांगलं उदाहरण आहे. त्यांनी एक पुढे पुस्तक लिहिलं होतं आणि ते स्मगल करून रशियाच्या बाहेर आलं. ख्रुश्चेव रिमेंबर्स या नावाने ते पुस्तक आहे. त्या पुस्तकात सुरुवातीलाच ते म्हणतात, की आम्ही खूप नशीबवान आहोत, की आमचं राज्य गेल्यानंतर सुद्धा आम्ही तुमच्याशी बोलू शकतो, म्हणजे आम्ही जिवंत आहोत. याच्या आधीचे सगळे मारलेत. स्टालिनला मारलं, लेनिन स्वतःच्या मरणाने मेला, बेरियाला मारून टाकलं. बाकी सगळेजण ठाक, ठाक, ठाक करत त्यांनी उडवून टाकले. पण हा मनुष्य ख्रुश्चेव मात्र त्याला जिवंत ठेवला होता आणि तो आपल्या मरणाने मेला. सांगायची गोष्ट म्हणजे तो आपल्या मरणाने मेला. शी जिनपिंगचं काय होईल ते आता बघायचंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊ नये म्हणून लोक कुठल्या थराला जातील हे विचारच करवत नाही. शी जिनपिंग घरीच बसले. ट्रम्प कॅनडामध्ये जी मीटिंग होती त्या मीटिंगला गेले आणि पाय लावून पळत आले, कारण नरेंद्र मोदी तिथे होते, त्यांच्याशी बोलायला लागेल. मोदींची इतकी भीती.
आपल्या विरोधी आघाडीला भीती आहे, मी समजू शकतो. पण जागतिक नेत्यांना इतकी भीती. आणि आता सर्वात मोठी गंमत जी आहे, गंमत म्हणजे भीती, ती पाकिस्तानला आहे. आतापर्यंत चीन हा पाकिस्तानचा पाठीराखा होता. सगळीकडे पाकिस्तानची पाठराखण करत होता. आता नाही. आता चीनने पाकिस्तानला वाऱ्यावर सोडलेलं आहे. कारण सीपेकमध्ये जे चीनचे 67 अब्ज डॉलर अडकलेत, ते आता परत यायचे नाहीत. बलूच लोकांनी एवढी मोठी आघाडी पाकिस्तानात उघडली आहे, की ग्वादर बंदर तर गेलंच आहे, सीपेकचा रस्ता सुद्धा साफ झालेला आहे. तिथे चीनी लोकांचे दिवसाढवळ्या खून पडतायत. पाकिस्तानी सैन्य, पाकिस्तानी पोलीस हे त्यांना काय वाचवणार, ते स्वतःच मरतायत. बलूच लोकांनी 80% बलुचिस्तान तर स्वतंत्रच केलाय. ग्वादर गेल्यात जमा आहे. त्यामुळे त्याचाही परिणाम शी जिनपिंग यांच्या लोकल लोकप्रियतेवरती होतो ना, की तू एवढे पैसे घातलेस. इतकं कर्ज चीननी सगळ्या छोट्या-छोट्या देशांना दिलं होतं. फारच गंमत आहे. आफ्रिकेतल्या कितीतरी देशांना कर्ज देऊन मिंद करून ठेवलंय. ते सगळे देश चीनला म्हणले देत नाही परत, काय करायचं ते कर. कारण त्या कर्जामध्ये त्यांनी रेल्वे लाईन बांधल्या, बंदरं बांधली, अमुक केलं, तमुक केलं आणि करार केले. करार म्हणजे कागद आहे. कागद घेऊन जा घरी. त्याची सुरळी कर. बाकी मी बोलत नाही. त्यामुळे चीनचे पैसे अडकलेत कर्जामध्ये. बरं घरामध्ये रिअल इस्टेट क्षेत्र गेले 3 वर्षापासून जे बुडलेलं आहे, ते वरतीच आलेलं नाहीये. 300-300 अब्ज डॉलरच्या कंपन्या बुडल्या आहेत. त्यामुळे चीन एक प्रकारच्या आर्थिक इमर्जन्सी मधनं जातोय आणि आता काय असतं, की कम्युनिस्ट राज्यामध्ये नेता सर्वशक्तिमान ना. सगळं हा शी जिनपिंगच करणार. सगळ्याच असं जेव्हा होतं, तेव्हा सगळे श्रेय हे शी जिनपिंग घेणार. पण अपश्रेय ते सुद्धा शी जिनपिंगच्याच गळ्यात लटकतंय आणि त्याची झालीये पंचाईत. शी जिनपिंगना आता अपयशाचं धनी व्हायला लागतंय. त्या धनी होण्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई होईल. ही कारवाई व्हावी का न व्हावी याच्यावरती कम्युनिस्ट पार्टीची 27 साली त्यांची पुढची काँग्रेस व्हायची आहे. पण त्याच्या अगोदरच त्यांचं बोलणं होणार आहे. आणि कोण घाबरलेत पाहिलं की नाही? शी जिनपिंग बरोबर सही करणारे कोण होते आमचे महावीर? राहुल गांधी, त्यांच्या मातोश्री, त्यांचे मेव्हणे, त्यांची बहीण हे सगळेजण जाऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना आणि इंडियन नॅशनल काँग्रेस कंसात सोनिया गट यांनी सही केली होती आणि अग्रीमेंट केलं होतं. काहीतरी 96 कलमी अग्रीमेंट होतं असं म्हणतात. काय होतं त्याच्यामध्ये? आम्ही नाही सांगणार. गुप्त आहे ते. तुम्ही लाजा वाटत नाही. तुम्ही देशाची प्रमुख पार्टी तेव्हा तर तुम्ही सत्तेत होता. आता प्रमुख विरोधी पार्टी आहात. तुम्ही शत्रूच्या पॉलिटिकल पार्टीशी अग्रीमेंट करता त्याची कलमं सांगत नाही आम्हाला. पण त्या अग्रीमेंटवर तिकडून सही कोणाची होती? शी जिनपिंगची. आता शी जिनपिंग जर गेले, तर त्या अग्रीमेंटची पुन्हा सुरळीच. आता सुरळ्यांची भेंडोळी आपल्याला दिसणार आहेत आणि ती उलगडली काय न उलगडली काय? परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे काँग्रेस बरं राहुल गांधी याच्या अगोदरपर्यंत चीनच्या लोकशाहीची भलामण करत होते बरं का. लक्षात ठेवा त्यांचे स्टेटमेंट्स आहेत, की चीनमध्ये आदर्श लोकशाही आहे. अशीच लोकशाही त्यांना इथे आणायची आहे. एक पक्ष, एक नेता आणि बाकी लोक. म्हणजे हे शहा आणि लोक, खाली लोक अशी त्यांना योजना करायची आहे. ती तर होणं अशक्यच आहे. भारतात तर होणारच नाही. पण चीनमध्येही तो प्रयोग आता फेल चाललाय हे स्पष्ट दिसतंय. आणि शी जिनपिंग गेल्यानंतर जो कोणी येईल त्याच्या जागी, बहुतेक आर्मीचा एखादा एखादा येईल मनुष्य किंवा एक नाव त्यांनी सांगितलं होतं वांग यांग. वांग यांग यांना शी जिनपिंगचं वारस असं समजलं जातं. पण खरे ते हू जिंताओचे वारस आहेत. म्हणजे त्यांच्या पक्षातले, त्यांच्या बाजूचे आहेत म्हणू आपण. तर वांग यांग बहुतेक त्या ठिकाणी येतील राज्यावरती. त्यांचं आपल्याला चित्र मी दाखवतोच आहे. आणि ते आले, की शी जिनपिंगनी जी सगळी वाताहत चीनची करून ठेवली होती आणि जगभर जे सगळे मशाली रोवून आगी पेटवल्या होत्या, सगळीकडे जी बॉर्डर डिस्प्यूट केली होती, ती सगळी आता आटोक्यात येतील असं दिसतंय. एकूण हे भारताकरता सुचिन्ह आहे. पण एक लक्षात ठेवा, शी जिनपिंग अडचणीत आले असले आणि त्यांची शक्ती जर पूर्ण संपली नसती, तर ते कदाचित बॉर्डरवरती लढाई करू शकतात. कारण एखादा हुकुमशहा जेव्हा अडचणीत येतो, तेव्हा एक्सटर्नल शत्रू दाखवायचा, परकीय शत्रूचं भय घालून देश पुन्हा आपल्या बाजूने वळवून घ्यायचा. पाकिस्तान तर हा खेळ नेहमीच करतं. काश्मीर केलं, की लोकं परत एकत्र व्हायची शक्यता असते. परंतु यावेळेला तसं होईल की नाही माहीत नाही. आपलं सैन्य अतिशय सावध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित डोवाल, एस जयशंकर सगळ्यांनी पुन्हा-पुन्हा सांगितलेलं आहे, की आम्ही सावध आहोत. चीनने काहीही करायचा प्रयत्न केला तर चीनला योग्य उत्तर दिलं जाईल. तेव्हा काळजी नसावी. आणि इथे पाकिस्तानवरती सुद्धा ऑपरेशन सिंदूरचा दुसरा भाग अजून उघडायचाच आहे. आणि चीनची उरले-सुरले हत्याराची पण लाज त्यातनं जाणार आहे. हे सगळं जे घडतंय ते भारताच्या दृष्टीने सुचिन्ह आहे. फक्त सावध असलं पाहिजे. सावध ऐका पुढल्या हाका हे सांगण्याकरता हा व्हिडिओ होता. चीनमध्ये जी गडबड चालली येत्या 1-2 दिवसात आपल्याला समजून येईल, की शी जिनपिंग यांची उचलबांगडी झालेली आहे किंवा त्यांच्या शत्रूंचं शिरकाण झालेलं आहे. बघूया काय होतं ते.
यापुढे जशा जशा बातम्या येतील, जशी जशी माहिती मिळेल, आपल्या पुढे आम्ही येणारच आहोत. तोपर्यंत स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. देशभक्तांना प्रणाम. जय हिंद. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. या व्हिडिओला आंतरराष्ट्रीय परिमाणं खूप आहेत. अनेक ठिकाणी लढाया चालू आहेत किंवा होणार आहेत किंवा लढाई सदृश वातावरण आहे. त्या सगळ्यामध्ये चीन हा एक फार महत्वाचं पात्र होतं. चीनचं पात्र पटावरनं गेल्यानंतर थोडी सुटकेचा श्वास बरेच देश घेतील अशी शक्यता आहे. बघूया काय होतं ते. नमस्कार आणि धन्यवाद.